जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, पाहूयात काय आहे ती. शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आज. कृषी क्षेत्रातील अस्थैर्य कमी करून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढावे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे आज सोमवारी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर होणार असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेट बैठक सोमवारी होत असून त्यामध्ये कृषी मंत्रालयाच्या प्रस्तावाचा विचार केला जाणार आहे. उत्पन्नातील तुटीमुळे छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना येणारे नैराश्य याविषयी प्राधान्याने बैठकीत विचार होणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ करण्याचे उपाय तसेच दीर्घकालीन उपाय यांविषयी अनेक पर्याय कृषी मंत्रालयाने आपल्या प्रस्तावात सुचवले आहेत. या उपायांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्यामुळे यावर कॅबिनेटने शिक्कामोर्तब केल्यावरच त्याच्यावर विचार होणार आहे. या उपायांमध्ये कृषी कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या कर्जावरील व्याज माफ करावे हा प्रस्ताव आहे. मात्र असे केल्यास सरकारी तिजोरीवर त्याच्या सुमारे 15,000 कोटी रुपये भार पडणार आहे. पिकांचा विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्या विम्याचा हप्ता पूर्णपणे माफ करावा असाही प्रस्ताव यामध्ये देण्यात आला आहे. तेलंगणा व ओडिशा येथील सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा करतात. या योजनेचाही विचार कॅबिनेट बैठकीत केला जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी म्हणजेच 1 फेब्रुवारी पूर्वी शेतकऱ्यांना सरकार विशेष पॅकेज घोषणा केली जाईल असे सुतोवाच अलीकडचे केला होता. अशा प्रकारे एखादे पॅकेज जाहीर केले तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हातात वेळ फार थोडाच असल्याने तज्ज्ञांचे मत आहे. निवडणुकीच्या काळात या पॅकेजचा राजकीय लाभ उठवायचा असेल तर जलद अंमलबजावणी करता येईल असे पॅकेज देण्याची गरज असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही प्रस्ताव पाहूयात काय आहेत ते. वेळेवर कृषी कर्ज फेडणाऱ्यांसाठी कर्जावरील व्याज माफ करावे. पीक विमा घेणाऱ्यांसाठी विम्याचा हप्ता माफ करावा. धन्यवाद मित्रांनो. अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.